बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता नवीन पेटी वाटप सुरू झालेलं आहे. प्रत्येक बांधकाम कामगारांना इथं पेटी मिळणार आहे. ज्यांना कोणाला मिळालेली नसेल तर असा भरा फॉर्म 2 दिवसांमध्ये पेटी तुम्हाला इथं मिळणार आहे. तर मोठी आनंदाची बातमी. तर आता विविध जिल्ह्यांमध्ये बांधकाम कामगारांना इथं पेटी वाटप सुरू झालेलं आहे. तर यामध्ये नवीन पेटी साहित्य किट, तर यामध्ये जी काही पेटी भांडी किट तर इतर वस्तू देखील बांधकाम कामगारांना इथं मिळत आहे. तर आता मोफत पेटी वाटप आता जे की नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत तर यांना लोखंडी भांडी सेट, त्याचप्रमाणे लोखंडी पत्राची पेटी इथं मिळत आहे. तर आता यामध्ये सेफ्टी वस्तूची जे काही पेटी आहे तर यामध्ये मिळणाऱ्या जे काही वस्तूची यादी आहे. सर्वप्रथम यामध्ये सेफ्टी हेल्मेट तुम्हाला एक यामध्ये मिळणार आहे. सेफ्टी जॅकेट तुम्हाला एक नग मिळणार आहे. सेफ्टी शूज त्यामध्ये एक तुम्हाला मिळणार आहे. हँड ग्लव्स म्हणजे मोचे तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. जे काही सिम्बॉल दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे वस्तू इथं मिळत आहे. मास्क तुम्हाला 2 मिळत आहे. गॉगल्स मिळत आहे. त्याचप्रमाणे हे हँडवॉश जे काही आहे सॅनिटायझर त्याचप्रमाणे दाखवण्याची किट तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर हे जे काही वस्तू आहे जे काही बांधकाम कामगारांना पेटीच्या योजनेअंतर्गत इथं मिळत आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेला आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली त्याचप्रमाणे 30 भांडी देखील इथं मिळत आहे. कोणकोणते 30 भांडी आहेत ते सुद्धा मी इथं सांगणार आहे. कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव तर अशा जिल्ह्यांमध्ये नवीन पेटीसाठी जे काही अर्ज इथं सुरू झालेले आहे. याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड तर अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. तर आता बरेच जणांना जे काही इथं वस्तू देखील वाटप इथं सुरू झालेलं आहे. जे काही बॉक्समध्ये यामध्ये 4 ताटं तुम्हाला मिळत आहे. वाट्या तुम्हाला 8 मिळत आहे. पाण्याचे ग्लास 4, पतले झाकणासह 1 नग तुम्हाला मिळत आहे. तर तब्बल बांधकाम कामगारांना 30 वस्तूचा सेट इथं मिळत आहे. तर आता आपण बघितलेलं आहे 4 ताट नग, वाट्या 8, पाण्याचे ग्लास 4, पतले झाकणासह 1. यानंतर पुन्हा पतले झाकणासह मध्यम तुम्हाला एक मिळणार आहे. पतले झाकणसह मोठं एक तुम्हाला मिळणार आहे. मोठा चमचा जे की तुम्हाला भात वाटपाकरिता मिळणार आहे 1 नग. मोठा चमचा वरण वाटपाकरिता 1 नग मिळणार आहे. पाण्याचा जग 2 लिटरवाला एक तुम्हाला मिळणार आहे. मसाला डब्बा 7 भागावाला एक मिळणार आहे. एक 14 इंची झाकणासह डबा मिळणार आहे. 16 इंची आणि 18 इंची असे 3 डबे तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. याचप्रमाणे एक परत तुम्हाला मिळणार आहे 1 नग. 5 लिटरवाला कुकर तुम्हाला इथे मिळणार आहे. स्टीलची कढई जे की एक तुम्हाला मिळणार आहे. मोठी टाकी झाकणासह एक मिळणार आहे. तर एकूण 30 वस्तू बांधकाम कामगारांना इथं देण्यात येत आहे. तर आता नवीन वस्तूसुद्धा इथं सुरू झालेल्या आहे. तर आता कोणाला लाभ इथं मिळत आहे, ज्यांनी बांधकाम कामगाराची नोंदणी केलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळामध्ये नोंदणी केलेली आहे. ज्यांचं वय 18 ते 60 वयोगटातील आहे. आता लाभ कोणाला इथं देण्यात येणार नाही ज्यांची नोंदणी नाही आहे. सरकारी कर्मचारी असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये काम करत असेल. तर आता पेटी कधी मिळते, तर सर्वसाधारण आता 2 ते 7 दिवस मंजुरी मिळाल्यानंतर पेटी तुम्हाला दिली जाते. यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र यामध्ये तुम्हाला लागणार आहे तुमचं आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, त्याचप्रमाणे फोटो, मोबाईल नंबर. तर आता बांधकाम कामगार नोंदणी कार्ड तुम्हाला इथं लागणार आहे. 90 दिवस काम केलेल्याचा पुरावाचा लागणार आहे कार्ड. रहिवासी दाखल्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड, लाईट बिल, मतदान कार्ड यापैकी कोणतंही एक दिलं तरी चालेल. कधी कधी अतिरिक्त डॉक्युमेंट्स लागतात, वयाचा पुरावा आणि स्वयं घोषणापत्र. तर आता माहितीनुसार तर आता भांडी वाटप, त्याचप्रमाणे ताट, वाट्या, वस्तूची पेटी, सेफ्टी किट, सायकल आता नवीन अर्ज फॉर्म भरणे सुरू झालेले आहे. आता नेमकं पेटीमध्ये नेमकं काय काय मिळत आहे जिल्ह्यांमध्ये, तर आता लोखंडी पेटी तुम्हाला इथे मिळत आहे. जे टोरेस्ट बॉक्ससारखी त्यामध्ये स्टील भांडी, हातोडा, ड्रॅमर, पाना, टूल किट तर अशा भरपूर विविध सेफ्टी हेल्मेट तर अशा सायकल अशा वेगवेगळ्या विविध योजना बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या आहे. योजनेचे फायदे म्हणजे त्यासोबतच पेटी मिळेल असं नाही, त्याचप्रमाणे मुलाच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत, शिष्यवृत्ती योजना, आरोग्य विमा योजना, त्याचप्रमाणे प्रसूती लाभ, अपघात विमा, निवृत्ती सहाय्य अशा भरपूर योजनेचा फायदा देखील तुम्हाला इथे मिळते. तर आता पात्रता कशा पद्धतीने तपासायची आहे, बांधकाम कामगार योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जा. तिथं तुमच्याकडे जे काही कार्ड आहे, कार्ड नंबर इथं टाका.
नोंदणी ॲक्टिव्ह आहे की एक्सपायर झालेली आहे ते चेक करा. नोंदणी ॲक्टिव्ह असेल तर तुम्ही यासाठी नवीन अर्ज करू शकता. आता आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, बांधकाम कामगाराचं कार्ड, बँकेचं पासबुक, त्याचप्रमाणे फोटो, मोबाईल नंबर. तर आता अर्ज कुठे करायचा आहे तर तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने इथं अर्ज सादर करता येणार आहे. फॉर्म भरताना काय लिहायचे आहे तर यामध्ये वैयक्तिक माहितीमध्ये तुमचं नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, पत्ता, शहर आणि गावाचे नाव हे तुम्हाला इथं द्यायचं आहे. तालुका, जिल्हा, पिनकोड, बांधकाम कामगाराचे जे काही प्रकार आहे यामध्ये मिस्त्री आहे, हेल्पर आहे, सुतार आहे, जे काही असेल 90 दिवस काम केलेल्याचा पुरावा. तर आता बँकेच्या माहितीनुसार बँकेचे नाव, IFSC कोड हे व्यवस्थित टाकायचे आहे न चुकता. आता कागदपत्र अपलोड करायचे आहे. यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स, बांधकाम कामगार कार्ड, 90 दिवस केलेल्याचा फोटो, त्याचप्रमाणे ऑनलाईन अपलोड करायचे आहे JPG PNG. आता हे जे अर्ज आहे तुम्ही अर्ज सादर केल्याच्या नंतर तुमच्याकडे जे काही रिसिप्ट येते ती तुम्हाला तिथून तुमचा स्टेटस पाहता येणार आहे. त्यामध्ये अर्ज पेंडिंग आहे, अप्रूव्ह झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे. आता अर्ज मंजूर झाल्यानंतर व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला SMS येतो आणि त्यानंतर SMS आल्याच्या नंतर कधी 7 ते 30 दिवससुद्धा यासाठी लागू शकतो. तर आता चुकीची माहिती टाळा. इनकम्प्लिटेड डॉक्युमेंट जर दिलेले असेल किंवा डुप्लिकेट अर्ज तर अशांचा अर्ज इथं रिजेक्ट केला जाणार आहे. तर आता रजिस्ट्रेशन ॲक्टिव्ह ठेवा, डॉक्युमेंट्स तयार ठेवा, फॉर्म नीट भरा आणि रिसिप्ट घ्या आणि स्टेटस चेक करत राहा. तर आता जे काही बांधकाम कामगारांना तब्बल हे जे काही वस्तू आहे पेटीमध्ये तुम्हाला इथं मिळत आहे तर लगेच या योजनेचा लाभ घ्या. आता बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नवीन योजनासुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहे. ज्यांना कोणाला नवीन योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन योजनेमध्ये शिष्यवृत्ती योजना अशा भरपूर योजना आहे तर त्याबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.